नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियाच्या हॅशटॅग ती सध्या काय करतेच्या नव्या पुऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये कोण असणार ही उत्सुकता तुम्हाला असेलच. आज आपल्या बरोबर एक अशी कलाकार आहे जिने 10 वर्षांपूर्वी मोठा पडदा गाजवला आणि खरं तर हिला शोधण्यामागे दोन कमाल कलाकारांचा हात होता आणि मला असं वाटतं की ते कायमच खूप कमाल हिरे शोधत असतात आपल्या इंडस्ट्रीमध्ये आणि ते म्हणजे मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी सर. आणि एलिझाबेथ एकादशी हा त्यांचा सिनेमा इतका गाजला जो आजही बघितला जातो आणि त्यात जे सगळे बालकलाकार होते ते तर आपण सगळ्यांनीच बघितलेले आहेत आणि त्यातलीच आपल्या सगळ्यांची लाडकी झेंडू अर्थात सायली भांडार कवठेकर आपल्या बरोबर आहे. काय म्हणतात, ती सध्या काय करते हा प्रश्न खरंच मला सुद्धा पडला आणि म्हणून आज आम्ही आलेलो आहोत सायलीच्या घरी पंढरपूरला. सो येस सायली, तुझं खूप खूप स्वागत आहे कलाकृती मीडियामध्ये आणि मला तुला भेटून खरंच खूप छान वाटतंय. मी जसं म्हटलं सुरुवातीला की मला तुला भेटण्याची खूप उत्सुकता होती आणि मला खरंच मस्त वाटतं आणि मी तुला खरंच ओळखलं नाही ऍक्च्युली. मी जर का तुला असंच भेटलं असतं ना तर मी तुला ओळखलं नसतं, कारण का तुझा चेहरा आता इतका बदललाय. म्हणजे मला ती छोटी झेंडू डोळ्यासमोर होती. सो तू कशी आहेस आणि काय चालू आहे सध्या? सो 10 वर्ष झाले ह्या गोष्टीला, मूवी रिलीज होऊन शूटिंग होऊन, त्यामुळे फेस स्ट्रक्चर वगैरे ते चेंज झालंय. त्यामुळे ते असं झालं तुला की मला ओळखता नाहीये ते आता. आणि सध्या मी आता सेकंड इयरला आहे. मी फिजिओथेरपी करतेय पुण्याच्या एका कॉलेजमधून आणि सुरू आहे आता माझी परीक्षा आहे युनिव्हर्सिटी, त्याचं प्रिपरेशन सुरू आहे माझं. सो या मी करते आता फिजिओथेरपी आहे आता सध्या तरी, ग्रॅज्युएशन ते डोक्यात. वा, मला सांग 10 वर्ष झाली आहेत एलिझाबेथ एकादशी होऊन आणि त्यातली झेंडू आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे. म्हणजे तुझे डायलॉग्स असू देत किंवा तुझा तो चेहरा असू देत, प्रत्येकाच्या तो लक्षात आहे. मला सांग तर सगळ्याची सुरुवात कशी झाली होती? म्हणजे तेव्हा तर तू खूप लहान होतीस, त्याच्यामुळे तुझं सिलेक्शन कसं झालेलं, ऑडिशन कशी झाली होती आणि काय सगळं तेव्हा कसं होतं? ओके, सो मी 4थीत होते जेव्हा हे सगळं शूटिंगचं वगैरे सुरू झालं. म्हणजे फर्स्ट 4थीमध्ये ऑडिशन दिली मी पहिल्यांदा आणि परेसर ऍक्च्युली आमच्या शाळेमध्ये आले होते. सो कवठेकर प्रशाला नाचव ही पंढरपुरातली शाळा आहे, तर तिथे ते पहिल्यांदा मधुगंधाताई आणि परेसर असे दोघं मिळून आले होते. तर तिथे मी पहिल्यांदा ऑडिशन दिली आणि मग आदर्श प्राथमिक नावाची शाळा आहे, तर तिथे म्हणजे 2 ऑडिशन दिल्या मी या मूवीसाठी बेसिकली. आणि मग ऑडिशन झाल्या, मग त्याच्यानंतर एकदा कॉल आला की आम्ही काही मुली शॉर्टलिस्ट केल्या, तर त्याच्यात सायलीचं नाव आहे. आणि मग मला पहिल्यांदा मला काय म्हणजे फॅमिलीला कुणालाच माहित नव्हतं की काय असतं शूटिंग, काय मूवी आणि कुठे असणारे शूटिंग, भयानक प्रश्न होते वेगवेगळे. आणि मग शॉर्टलिस्ट केलेल्या मुलींमध्ये आम्ही 2-4 जणी होतो. मी जायचे रोज प्रॅक्टिसला. तेव्हा मला आठवतंय की आमची 5 वाजेपर्यंत शाळा असायची आणि माझं 4 वाजता प्रॅक्टिस असायचं. सो मी 4 वाजता आवरून जायचे आणि मजा यायची प्रॅक्टिसला. म्हणजे मला असं कधी वाटलं नाही की आपण असं शूटिंग वगैरे करणार आहोत वगैरे. असं असायचं की ते आम्हाला एक विषय द्यायचे की हा विषय, तर त्याच्यावर तुम्ही कसं ऍक्ट कराल. आणि मग माझ्यासोबत पुष्कर होता, चैतन्य होता, म्हणजे माझे जे सहकलाकार होते, तर म्हणजे त्यांचं झालं होतं सिलेक्शन, बट मुलींमध्ये शॉर्टलिस्ट करायचं होतं. तर मग मजा यायची, ते आम्ही ऍक्ट करून दाखवायचो. मग मला परेसर सांगायचे जर काही त्याच्यामध्ये अजून चेंजेस करायची गरज असेल तर. आणि असं एक 8-10 दिवस चाललं. देन फायनल कॉल आला की सिलेक्ट झालीये सायली आणि आम्हाला असं एक शूटिंग करायचंय, पूर्णपणे शूटिंग पंढरपुरात असणार आहे. सो त्याची काही काळजी नाहीये. मग पहिला माझ्या आई वडिलांचा प्रश्न होता की तिने असं कधीच काही केलं नाहीये, तिला कसं घेईल हे काही. आणि म्हणजे शूटिंग इथे असल्यामुळे ते इझी होतं आमच्यासाठी की इथल्या इथं जाऊन करायचं. बट मेन प्रश्न होता की मी काहीच केलं नव्हतं आधी. आणि मग अशा पद्धतीने ते म्हणाले की नाही ठीक आहे आम्ही करून घेऊ. आणि मग असं सुरू झाला तो प्रवास. शूटिंग झालं, मग प्रमोशन, मग रिलीज आणि मग खूप भयानक प्रेम मिळतं. अजून पण मिळतं प्रेम मूवीला, खास करून झेंडूला त्या बांगड्या गरम या डायलॉग वरून. म्हणजे असं असतं इंस्टाग्रामवर की 1 महिना गेलाय की परत कोणीतरी तो व्हिडिओ टाकतं, परत ती क्लिप रीलच्या दृष्टीने किंवा काय म्हणता येईल त्याच्या माध्यमातून ट्रेंडिंगला जाते. सो या तेव्हाही भयानक प्रेम मिळालं. 10 वर्षानंतर अजूनही खूप जास्त प्रेम मिळतंय. छान वाटतं म्हणजे हे असं बघताना.
त्या 8-10 दिवसामध्ये तू काय काय प्रिपरेशन केलं होतंस, ती तयारी कशी केली होतीस? म्हणजे एक ते म्हणतो ना की ती एक ऑडिशन आपण म्हणतो आणि त्याच्यानंतर त्यांना ते काम आवडलं आणि त्यांनी तुला सिलेक्ट केलं. सो तो क्षण कोणता होता? मेन तर पहिल्यांदा मी म्हणाले तसं बेसिक आम्हाला विषय द्यायचे, ऍक्ट करायला सांगायचे, त्याच्यात तर मजा यायची. पण मेन कन्सर्न हा होता की मला रडता येईल की नाही. कारण माझे बऱ्याच असे सीन आहेत की ज्याच्यात मी रडतीये, आईचा मार खाल्लाय किंवा इव्हन तो ऍक्सिडेंट जेव्हा एक गर्दी येते आणि आमचा बॉक्स जेव्हा बांगण्याचा सुरू जातो तेव्हा मला लागतं आणि मग मी तेव्हा रडायचा सीन होता. सो मेन कन्सर्न सगळ्यांचा हा होता की हिला रडता येईल की नाही ऍट दॅट मोमेंट. कारण ग्लिसरीन किंवा काही असलं तरी मेन आतून आलं की ते छान दिसतं ऑफकोर्स. मग तर ती मी प्रॅक्टिस केली रडायची की मग ते मला असं सीन द्यायला लागले की ज्याच्यामध्ये कोणी मला म्हणजे आई मला मारतीये किंवा आई मला ओरडतीये किंवा बाबा मला ओरडतायत, मग मी कसं रडायला पाहिजे. सो या दृष्टीने माझी प्रॅक्टिस होत गेली. परत मग की कॅमेरा कसा फेस करायचा, की कॅमेरा समोर आल्यावर आपल्याला घाबरायचं नाहीये, नीट कम्फर्टेबली त्याला फेस करायचंय. देन खूप ठिकाणी आमचं असं शूटिंग झालं की ज्याच्यामध्ये खूप गर्दी होती. मग गर्दीचं शूटिंग कसं करायचं, कारण खूप लोक बोलत असणार, सो आपल्याला आपल्या सीनवर फोकस करायचं असणार आहे, प्लस आपले डायलॉग्स म्हणायचे असणार आहेत. सो इकडे तुम्हाला डिस्ट्रॅक्ट होऊन चालणार नाही की इतर गर्दीमध्ये काय कोण बोलतंय किंवा इतर कुठल्या तरी एखाद्या फॅक्टरनी. सो ह्या सगळ्याची बेसिक तयारी त्यांनी आमच्याकडून करून घेतली. आणि मेन कसं झालं की पंढरपूर होतं आमचं लहान, म्हणजे जिथे जन्म झाला ते शहर होतं. सो असं ते अवघड गेलं नाही प्रत्येक ठिकाणी काम करताना. आणि ह्या गोष्टीमुळे ते अजून जास्त इझियर गेलं शूटिंग करणं किंवा सीन रेकॉर्ड करणं त्यांच्या दृष्टीने पण. अशी होती प्रॅक्टिस आमची. इथे शूटच्या वेळेस मग काय काय धमाल चालायची, कारण का सगळे ओळखीतले म्हण किंवा नातेवाईक म्हण एक पहिल्यांदा जेव्हा आपण करतो आणि नवीन असतो तेव्हा आपल्याला पण खूप कुतूहल असतं की गोष्टी कशा असतात हे ते. त्यावेळेस इथे साधारण कशी एक तुझी हवा कशी होती? बेसिक तर मला कॅमेऱ्याचं कुतूहल होतं की हे एवढे मोठे कॅमेरे, प्लस मेन म्हणजे मला असं व्हायचं की गर्दीमध्ये मला कॅमेरा तर दिसत नाहीये, म्हणजे शूटिंग कुठून घेतात मग, की आम्ही असंच करतोय की असं खूपदा कन्फ्युजन व्हायचं माझा. खूपदा तर असं झालं आमचं की सर म्हणतायत ऍक्शन आणि आम्हाला ऐकून नाही आलंय गर्दीमुळे आणि आम्ही नुसतेच उभारलं. सरांचं असं झालं की अरे ऍक्शन आहे, करा आता सीन लवकर. सो हे काही काही गोष्टी झाल्या. आणि बेसिक तर कुतूहल तर खूप गोष्टींचं होतच. म्हणजे पहिलीच मी म्हणाले तसं गोष्ट होती माझ्या आयुष्यातली, चित्रपट वगैरे, त्यामुळे. आणि ओळखीचे तर मोस्टली तर सगळे ओळखीचेच होते. मी म्हणाले पुष्कर तर मी आणि म्हणजे लहानपणापासून मी आणि पुष्कर एका सोसायटीमध्ये राहायचो. सो लाईक आम्हाला माहित होतं आम्ही दोघं. आणि मग बाकीचे पण पंढरपुरातले असल्यामुळे ते झालं एकूण. आणि तर मेन सगळे मुलं होतो आम्ही, त्यामुळे खूप मजा आणि धमाल करायचो. भांडणं पण तितकीच व्हायची, भयानक भांडणं केली आहेत आम्ही. रडारडी व्हायची सेटवर त्याच्यावरून की मला मग हे नाही मिळालं, ते नाही मिळालं किंवा तो असं बोलला वगैरे. बट मजा यायची खूप जास्त. आणि छान वाटायचं तेव्हा, असं सगळे बघायचे, सगळे अक्नॉलेज करायचे की काहीतरी वेगळं करतेय ही, छान काम आहे म्हणल्यानंतर. म्हणजे पहिल्यांदा ऍक्च्युली ते वय खरंच लहान होतं. आता 10 वर्षानंतर विचार केल्यानंतर मला रिअलाइज होतं की ती खरंच खूप महत्वाची गोष्ट होती. म्हणजे ती तेव्हा महत्वाची नाही वाटायची असातला भाग नाहीये, पण जेव्हा समोरचं म्हणजे समोरचे जेव्हा खूप जण कॉम्प्लिमेंट द्यायची खरंच छान काम केलं ना, तर ठीक आहे, छान काम केलं, थँक्यू. पण आता कळतंय की ती कॉम्प्लिमेंट किती जास्त म्हणजे डीप होती, की खरंच त्यांना आवडलंय वगैरे. आणि नातेवाईकांचं तर खूप छान होतं. म्हणजे इथे जेव्हा फिल्म रिलीज झाली तर तेव्हा इकडे एका म्हणजे मल्टिप्लेक्स मध्ये इकडे त्याचा हे झाला, शो झाला, तर तेव्हा सगळे नातेवाईक वगैरे होते, कौतुक झालं, छान वाटलं. म्हणजे सगळ्या दृष्टीने कौतुक मिळालं आणि मेन म्हणजे सगळ्यांनी अॅक्नॉलेज केलं ते काम. छान वाटतं अजून पण ते बघताना. खरंच. आणि खरंच म्हणजे ती फिल्म इतकी कमाल आहे ना की ते किती वेळा बघू शकतो आपण. आणि त्यात तुम्ही सगळेजण इतके लहान होता आणि इतकी कमाल कामं केली तुम्ही सगळ्यांनी की खरंच खूप मजा येते आजही बघताना. पण मला सांग सायली, त्या फिल्म नंतर असं काय झालं की तू थोडीशी लांब राहिलीस अभिनयापासून? असं अभिनयापासून लांब राहिले असं म्हणता येणार नाही. मी त्याच्यानंतर काही छोटे मोठे प्रोजेक्ट्स केले. म्हणजे असं मूवी किंवा एखादी सिरियल असं नाही मी काही केलं. कारण एकतर कसं व्हायचं की ते अगदीच 4वी-5वीचं वय होतं आणि सिरियल म्हणल्यानंतर तुला तिथे जाऊन राहायला लागतं, वेळ द्यावा लागतो तुला. आणि माझं असं होतं की नाही, मला नाही
ऍटलीस्ट 10वी पर्यंतचं शिक्षण नीट कम्प्लीट करायचं आहे. सो मी मालिकांमध्ये तर नाही हात घातला लवकर, आणि त्यानंतर मला मालिकांमध्ये गुंतून नव्हतं राहायचं. आणि मेन म्हणजे प्रॉब्लेम्स पण होते की घरचं कोण येणार माझ्यासोबत तिकडे, दोघं पण कामात असल्यामुळे ते पॉसिबल नव्हतं. प्लस बाकीचे मी छोटे मोठे प्रोग्राम करत राहिले की झी मराठीचे काही अवॉर्ड फंक्शन्स केले, चला हवे उद्यामध्ये 2-3दा मी जाऊन आले. मग या सगळ्या गोष्टी होत गेल्या, किंवा असे छोटे मोठे कार्यक्रम होत आले. म्हणजे बेसिक मी हे केलं, एक कोलगेटची जिंगल होती, तर त्याच्यामध्ये माझा आवाज आहे. सो ते छोटे छोटे कामं अशी मी केली. पण मेन म्हणजे मोठा प्रोजेक्टला मला तेव्हा जरा हात घालायला वेळ नाही मिळाला समाव 9वीमुळे. आणि मेन म्हणजे माझा तर फोकस अभ्यासाकडे होता. सो ते इतकं जास्त पर्पजफुली नाही झालं माझ्याकडून. मग त्या काळामध्ये तुला ऑफर्स आल्या होत्या का तू स्वतःच ठरवून टाळत होतीस गोष्टी? नाही, ऑफर्स यायच्या, पण तेच की मी म्हणजे असं हे होतं की नाही, मला आता एवढा वेळ देणं शक्य नाहीये. कारण कसं, जेव्हा तुम्ही एखादी सिरियल करता किंवा एखादी मूवी करता, तर आपण तिथे कम्प्लिटली असणं महत्वाचं आहे. तुमच्या डोक्यात जर इतर 10 विचार येत आहेत आणि प्लस तुम्ही ते करताय, तर ते नाही होत काम माझ्या मते कुठलंच चांगलं. आणि माझं असं आहे की मला एक करायचं तर मी एकच काम एका वेळी नीट करेन. मग असं शक्यच नाहीये की मी शूटिंग करते प्लस मला अभ्यासाचं टेन्शन आहे, तर मग ते दोन्हीकडे पण नीट नाही होणार आहे काम. ना अभ्यास नीट होईल ना शूटिंग नीट होईल. त्यामुळे मी असं की ठीक आहे, आपण आता थांबूयात. त्याच्यानंतर आहेत ग्रॅज्युएशन नंतर 10वी नंतर पुढे आहेत ऑपॉर्च्युनिटीज, असं तेव्हा होतं. 10वी नंतर अनफॉर्च्युनेटली आमच्या वेळेस कोविड आला. सो 2-3 वर्ष सगळं ठप्प होतं. ठीक आहे, आता मी बघतीये ऑपॉर्च्युनिटीसाठी. आय एम ओपन टू एव्हरीथिंग. असं क्या बात आहे. म्हणजे आता तू रेडी आहेस. सो आम्हाला म्हणजे आता आम्ही पण हे करू शकतो की ओके, आता आम्हाला सायली दिसेल आता प्रोजेक्ट मध्ये वेगवेगळ्या. येस, फॉर्च्युनेटली व्हावी ती गोष्ट. त्यानंतर एक साधारण आपण म्हणतो ना की तू त्यावेळेस तर तू लहान होतीस खूप, पण थोडी जशी मोठी होत गेलीस तसं तुलाही कळलं असेल की तू काही वर्षांपूर्वी काय केलंय. हो. त्यानंतर तुझं आयुष्य कसं बदललंय किंवा तुला असं काही वेगळं जाणवलं कधी, म्हणजे कुठल्या फिल्मच्या नंतर? फिल्म नंतर ऑनेस्टली सांगते, मी खूप लहान होते, त्यानंतर आम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळाला वगैरे, ह्या गोष्टी होत्या. म्हणजे तेव्हा पण मोठ्या वाटायच्या ह्या गोष्टी. इट्स नॉट अ जोक की तू फिल्म करते आणि त्याला नॅशनल अवॉर्ड मिळतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे. पण तेव्हा काय म्हणताय की तेवढं ते ब्रॉडर ऍस्पेक्ट नव्हता विचार करण्याचा, समूह वयामुळे किंवा एक्सपिरियन्स कमी असेल त्यामुळे मे बी. पण छान वाटायचं, एक नंतर वाटायला लागलं की अरे वा, एवढे सगळे लोक एक्नॉलेज करतायत, एवढं बघतायत आणि कौतुक करतायत, तर आपण नक्कीच काहीतरी चांगलं काम केलंय असं. आणि वेगवेगळे म्हणजे आता प्रमोशनच्या वेळेस काही शो व्हायचे मूवीचे वगैरे, तर तेव्हा वेगवेगळे ऍक्टर्स यायचे, तर त्यांच्याकडून पण ऐकायला छान वाटायचं की छान काम केलं. सो या ते असं म्हणजे ऐकून म्हणजे समाधान वाटायचं की येस, आपण ज्याच्यामध्ये आपण एवढे दिवस घातले, प्लस ऑफकोर्स की परिसरांनी आमच्यावर विश्वास ठेवला, मधुगंधाताईंनी आमच्यावर विश्वास ठेवला. कारण इट्स नॉट अ जोक की सगळेच पहिल्यांदा काम करतायत आणि तुम्ही एवढा मोठा प्रोजेक्ट यांच्या भरवशावर करताय. सो त्यांनी आमच्यावर भरवसा ठेवला आणि योग्य ते फळ मिळालं, तर त्या गोष्टीचं समाधान आहे एकूण मला. सगळ्या म्हणजे इतर सगळ्या गोष्टींपेक्षा त्या गोष्टीचं जास्त समाधान आहे असं मला वाटतं. ह्याच्यामध्ये आपल्या आई वडिलांचा सपोर्ट पण खूप महत्वाचा असतो, खूप जास्त. आई वडिलांनी म्हणजे तुला आई वडिलांनी पहिल्यांदा शाळेमधलं जेव्हा तुझं सिलेक्शन झालेलं, तर तेव्हा तू घरी सांगितलं, आई बाबांची काय होते पहिली? मला आई बाबांनी पाठवलं होतं. आई बाबांनी पाठवलेलं. मला आधी ऑडिशन म्हणजे पण माहित नव्हतं. ऑफकोर्स 4थीत पण नाही एक्सपेक्ट करू शकत की म्हणजे पुण्या मुंबईच्या मुलांना हे माहित असेल, खूप थोडंसं शहरीकरण झालंय तिकडच्या एरियाचं, पण पंढरपुरात तर ही अगदीच नवीन गोष्ट होती ऑडिशन काय असतं वगैरे. सो म्हणजे ऍक्च्युली कवठेकर शाळा मी म्हणाले ना, तिथे माझे वडील स्वतः शिक्षक आहेत. सो त्यांना कळलं की असं काहीतरी आहे. मग ते असं होतं की ठीक आहे, मग मुलीचा एक रोल आहे आणायचा, तर आपण पाठवून बघूया की काय होतंय, लेट्स होप फॉर पॉझिटिव्ह. मग मी केले आणि त्यांचंच असं होतं की नाही, आता आपल्याला मिळाला प्रोजेक्ट तर आपण छान काम करायचंय, मेहनत होता, आजारी पडायचं नाही. 30-40 दिवसात नीट खायचं प्यायचं झोपायचं, थोड्याशा झोपायच्या वेळ इकडे तिकडे होऊ शकतात. ऑफकोर्स आता नाईट शूट सकाळचं शिफ्ट वगैरे, त्याच्यामुळे बट नीट राहायचं आपलं आपण आणि सगळ्यांची नीट आदराने वागायचं. खूप मोठी माणसं आहेत, आपल्यावर विश्वास ठेवून ते आपल्याला काहीतरी काम करायला देत आहेत. सो छान काम करायचंय आपल्याला आणि असं काहीतरी करायचंय की त्यांना पण वाटलं पाहिजे की बरं झालं आपण या मुलीला घेतलं.
तो हे तेव्हा बेसिक लेवलवर आई बाबांचं असं होतं. आणि नंतर त्यांनी तर खूप सपोर्ट केला. त्यांनी अजून पण म्हणतात की तुला करायचं असेल तर तू कर. माझं असं की नाही, मला हे परीक्षा आणि हे भयानक आहे. आणि मेन म्हणजे फिजिओथेरपी काइंड ऑफ मेडिकल फील्ड पडते आणि त्याच्यामध्ये तुला असं इकडे अर्ध तिकडे अर्ध शक्य नाही. आता तरी हॉस्पिटल्स असतात, क्लिनिक्स असतात, तुम्हाला ओपीडीला जायला लागतं, केसेस असतात, भयानक गोष्टी असतात. तर ठीक आहे, मी ते बॅलन्स करून जसं जमेल तसं करायची इच्छा आहे तरी माझी आता. क्या बात आहे. म्हणजे असं ना बरेचदा असं होतं की ज्या वेळेला आपण अभिनय क्षेत्रामध्ये येतो त्यानंतर बरेचदा पुढे त्याच क्षेत्रामध्ये कंटिन्यू केलं जातं. पण मला तुझं खरंच खूप कौतुक वाटतं की तू एक छान एक ब्लॉकबस्टर फिल्म केलीयस आणि त्यानंतर तू ते क्षेत्र न निवडता तू एक वेगळं क्षेत्र निवडतेस. सो हा डिसिजन कसा काय झाला? म्हणजे एक काय म्हणतो, एक अभिनेत्री म्हणून जो तुझा बालकलाकार म्हणून जो प्रवास चालू झालेला तो अचानक इथे कसा काय आला? म्हणजे पहिल्यांदा तर हे कसं काय सिलेक्ट करावं असं वाटलं? अच्छा, म्हणजे मेन तर माझं तर पहिल्यांदा काही डिसाईड नव्हतं की आपल्याला ह्या क्षेत्रात वगैरे जायचंय असं सगळं. नशिबाने ही फिल्म मिळाली, छान चालली, सगळं काम झालं. मग मला असं वाटायला लागलं की आपण या क्षेत्रात काहीतरी करू शकतो. पण अगेन की आमच्याकडे मी म्हणाली वडील शिक्षक आहे, तसं त्या मानाने शैक्षणिक वातावरण आहे. मग आणि माझं असं होतं की आधी आपण आपलं ऍटलीस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू, कारण नाही म्हटलं तरी ना हे भयानक वोलाटाईल क्षेत्र आहे. कधी काही होऊ शकतं इकडे. म्हणजे ही चांगली पण गोष्ट आणि म्हणजे असं आहे की आज तुमच्याकडे काम आहे, उद्या नसेलही, असं होऊ शकतं हे बेसिकली. मग मला असं होतं की मला ह्याच्यावर नाही डिपेंड राहायचं. मला माझ्याकडे काहीतरी असलं पाहिजे की जर माझं काहीच नाही झालं तर मला काहीतरी वेगळं काम करायला असेल. सो हा विचार आणि मी असं म्हणते की ठीक आहे, अगदी आपण ग्रॅज्युएशन करू. आणि मेन म्हणजे मला नंतर असं वाटायला लागलं की ऍक्टिंग केली आपण, लाईक आता एक इन्सिडन्सनी ऍक्टिंग झाली आपल्याकडून, पण नक्की आपल्याला ह्या क्षेत्रात पण कसं माहितीये, ऍक्टिंग क्षेत्रात ऍक्टिंग शिवाय पण इतर गोष्टी आहेत की ज्या आपण करू शकतो. जसं की टेक्निकल आहे आणि लेखन आहे, दिग्दर्शन आहे, खूप गोष्टी आहेत. तर मग त्या गोष्टी आपण अजून बघितल्याच नाहीयेत. काय माहिती ना, आपल्याला त्या गोष्टीमध्ये जर जास्त इंटरेस्ट असेल तर आपल्याला एखादी गोष्ट चांगली जमते ही एक वेगळी गोष्ट असते आणि एखादी गोष्ट करायला आवडते ही एक वेगळी गोष्ट असते नेहमी पण. आणि मग मला असं की ठीक आहे, आपण आता डिसिजन घेण्यापेक्षा आता आपण एक्सप्लोर करू गोष्टी थोड्याशा, बेसिक ग्रॅज्युएशन करू आणि मग पुढे ह्या गोष्टींकडे बघता येईल. इट्स लाईक खूप मोठं क्षेत्र आहे ऍक्टिंग क्षेत्र. म्हणजे फिल्म इंडस्ट्री खूप भयानक मोठी आहे सगळ्याच दृष्टीने. हे मराठीमध्ये तर आजकाल खूप सुंदर गोष्टी होत आहेत, म्हणजे इतके सुंदर सिनेमा येत आहेत आजकाल. खूप प्रोग्रेस झाली आहे खूप जास्त इथे. सो या म्हणजे असं नाहीये की म्हणजे टफ झाली आता ही इंडस्ट्री पण, मराठी इंडस्ट्री बेसिकली. सो आता जर जायचंय तर आपल्याकडे खूप चांगल्या गोष्टी असल्या पाहिजेत, नाहीतर उपयोग नाहीये. तुम्ही काही देताय, काही ऍक्टिंग करताय तर नाही, तर ती एकदम टफ लेवलची झालीये. सो तुम्हाला त्याच टफ लेवलचा परफॉर्मन्स तुम्हाला द्यायला पाहिजे इंडस्ट्रीमध्ये. सो जेव्हा ती तयारी होईल मनाची सगळ्या दृष्टीने, तर तेव्हा आपण बघू. सगळ्या गोष्टींसाठी आहोत आपण ओपन म्हटल्यासारखं. वा, मला इतकं भारी वाटतं माहिती आहे हे ऐकून. म्हणजे मी खूप दिवसांनी हिच्या वयाची पण इतक्या मॅच्युअरली बोलणारी मुलगी बघितली. मी खरंच सांगते तुला, मला इतकं छान वाटलं. तुझे विचार खूप कमाल आहेत माहितीये सायली. तू म्हणजे असं ऐकताना खूप छान वाटत होतं मला की एक आपण म्हणतो ना की एक ती समज येणं त्या वयामध्ये आपली ते पण खूप महत्वाचं असतं आणि ते आहे तुझ्याकडे. नाही म्हणजे असं खूप म्हणजे एक्सपिरियन्स म्हणताना नाही, कारण एवढे एक्सपिरियन्स काही मला अजून आले नाहीयेत 20 वर्षात. बट स्टील की जेवढे मी म्हणजे मला इंटरव्ह्यूज ऐकायला भयानक आवडतं. मी कलाकृती मीडियाचे पण भयानक इंटरव्ह्यूज बघते. मी तुला म्हणालेच तेव्हा तुझा कॉल आला तेव्हा. प्लस खूप इंटरव्ह्यूज ऐकून माझे मराठी क्षेत्र म्हणजे जे मराठीमध्ये काम करतात आता सध्या त्यांचे पण, आणि किंवा इतर ऍक्टर ऍक्ट्रेसचे पण, की असं कळलंय मला ह्या बेसिक इंडस्ट्री बद्दल. तर तेच आहे की सगळं, आणि ऍक्च्युली ह्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर टिकून राहायचं तर तुम्हाला खूप सुंदर काम करावं लागणार आहे कुठेही, आणि मराठीमध्ये तर करावंच लागणार आहे आता. तू मगाशी जे म्हणालीस की सेटवरती सगळ्यांकडूनच कौतुक व्हायचं, आणि मला वाटतं की ते अख्ख्या महाराष्ट्राकडून तुमचं कौतुक झालंय. पण ज्या वेळेला तू प्रीमियर्सला म्हण किंवा प्रमोशनसाठी म्हण ज्यावेळेस जायचीस, तेव्हा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर सुद्धा तुझी भेट झाली. त्यावेळेस कौतुकाची अशी एखादी लक्षात राहिलेली थाप तुला आहे का, सांगायला आवडेल तुला? पहिली तर म्हणजे मी एक सांगेन, म्हणजे थोडंसं आउट ऑफ आहे, बट पहिली एक म्हणजे कॉम्प्लिमेंट होती ती म्हणजे निखिल सानेंची, की जे तेव्हा झीचे हेड होते. आणि
म्हणजे त्यांनी फर्स्ट स्क्रीनिंग झाल्यानंतर त्यांनी म्हणजे मी काही कारणास्तव स्क्रीनिंगला जाऊ शकले नव्हते मूवीच्या, पहिल्यांदा जेव्हा होणार होतं म्हणजे झालाय मूवी असं दाखवणार होते तेव्हा, तर तेव्हा त्यांचा मला फोन आला होता की खूप सुंदर काम केलंयस, तू आली असतीस तर बरं झालं असतं वगैरे, पण काही कारणास्तव मी नव्हते जाऊ शकले. ती एक कॉम्प्लिमेंट माझ्या कायम लक्षात राहणार आहे आयुष्यभर. आणि म्हणजे ती देखील सनेंची गोष्ट झाली. आणि त्यानंतर झीचा एक इव्हेंट होता, चित्रगौरव पुरस्कार सोहळा होता तेव्हा, आणि आमचं हे नाटक होतं आणि आम्ही नाटकाची रिहर्सल करत होतो की लाईक आपल्याला करायचंय नाटक. तर तेव्हा सचिन पिळगावकर सर होते आणि मग त्यांनी मला असं विंगीमध्ये असं हे केलं, एक मिनिट इकडे म्हणाले, आणि त्यांनी असं मला सांगितलं की खूप सुंदर काम केलंस तू. आणि मी असे होते, तुम्ही मला ओळखता? तर ते म्हणले हो, मी बघितलाय मूवी, छान काम केलंस. इव्हन सुबोध भावे सरांना पण मी जेव्हा एका अवॉर्ड फंक्शनला भेटले, आय गेस तो महाराष्ट्र टाइम्सचा होता, तर तेव्हा पण ते म्हणाले की छान काम केलंस वगैरे. असे खूप जण आहेत की जे म्हणाले, पण खूप जण म्हणाले, पण त्यातल्या त्यात ह्या दोघा तिघांच्या कॉम्प्लिमेंट आयुष्यभर लक्षात राहण्यासारख्या होत्या. कारण तेव्हा माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे वेगळ्या होत्या. आणि सचिन पिळगावकर सारख्या ऍक्टर कडून हे ऐकायला मिळणं ही भयानक खूप म्हणजे माझ्यासाठी खूप लकी असण्याची गोष्ट होती. की मी लकी आहे खूप की ते मला म्हणाले किंवा त्यांना मला म्हणावं वाटलं असं. सो या ती गोष्ट एक माझ्या लक्षात राहण्यासारखी आहे. त्यावेळेस तू अनेक कलाकारांना पण भेटली असशील ना ग, तेव्हा तुला कसं वाटायचं की ज्यांना आपण टीव्ही म्हणजे अर्थात तुझं वयही लहान होतं, पण ज्यांना आपण रोज स्क्रीनवरती बघतो किंवा ज्यांच्या फिल्म्स आपण बघतो, आज त्यांना आपण असे प्रत्यक्ष भेटतोय किंवा त्यांच्याकडून आपल्याला अचानक एक ओळख मिळणं म्हणतो ना आपण, आणि एक छान कौतुक होतंय तुझं, तू त्यांना सतत भेटतेस, आणि हे सगळं तुझ्यासाठी कसा होता हा अनुभव? पहिल्यांदा तर म्हणजे जेव्हा मला कळलं की असं मूवी शो हे होणार, रिलीज होणार आहे आणि शोज लागतील वगैरे, मग तेव्हा खूप सगळे ऍक्टर ऍक्ट्रेस पण बघायला येतील मूवी, तर तेव्हा मी अशी खूप हे होते की वाव, मग ते दिसणार का? मग तेव्हा ऑफकोर्स मी झी मराठीच्या मालिका बघायचे आणि मग मी असं विचारायचे मग ती येणार आहे का, मग तो दादा येणार आहे का, मग हे येणार आहेत का? मग मजा यायची खरं ऍक्च्युली त्या सगळ्यांना बघायला. आणि ते खरंच खूप सुंदर अनुभव होता हा सगळा, की त्यांना मला भेटता येणं. कारण ज्या व्यक्तीला आपण लहानवेळी असं टीव्हीवर बघत आलो लहानपणापासून किंवा आता पण इव्हन बघतोय, ती व्यक्ती एका पॉइंटला आपल्या समोर येते. जसं माझं ललित दादा सोबत झालं, ललित प्रभाकर. जुने ती रेशीम गाठीमधून मी त्याला रोज बघायचे, म्हणजे ते 8ला सिरियल लागायचे आणि मी बघायचे. आणि जेव्हा झीचा आमचा प्रमोशनचा एक पहिला इव्हेंट होता, आय गेस मालिका गौरव पुरस्कार होता, तर तेव्हा त्याचं आणि आमचं सगळ्यांचं एक स्किट होतं त्या इव्हेंटमध्ये. मग तेव्हा खूप मजा आली होती त्याच्यासोबत काम करताना. त्याला असं समोरून आम्ही जवळून बघतोय की तोच रेशीम गाठीमधला आदित्य दिसतोय आपल्याला. इव्हन तेव्हा सिरियल्स होतं ना, सिरियलचा सोहळा होता, त्यामुळे सगळेच जण आले होते. जसं की तेव्हा मला अट्रॅक्शन खूप होतं अस्मिताबद्दल, मयुरी वाघ, तर ती दिसल्यावर होते अस्मिता. सो या ते खूप छान होतं. मग परत कारे दुरावा तेव्हा खूप ट्रेंडिंग होती, मग त्याच्यातले जय आणि अदिती. सो या ते खूप मस्त वाटलं मला सगळ्यांना भेटायला, बघायला. आणि ती पण लोक इतके छान बोलतात ना, म्हणजे मला माहित नव्हतं की ते कसे बोलतील किंवा मी आता त्यांच्या समोर गेले तर ते कसे रिॲक्ट करतील. आपल्याला अशी भीती असते ना की ते काहीतरी काम करायचं आणि आपण एकदम गेलो फोटोसाठी तर ते काय रिॲक्ट करते. तर इव्हन ते जसे की हो आम्हाला पण तुझ्यासोबत फोटो काढायचा आहे, छान होतं. म्हणजे किंवा श्री जान्हवी, ती फेमस जोडी होती, त्यांना मी भेटलं. म्हणजे त्या दोघांच्या मध्ये उभारून आम्ही सगळ्यांनी फोटो काढला, तो आजही फोटो आहे माझ्याकडे. तर असं क्रेझी होतं ते सगळं, छान एकदम. तुझी पण फॅन मुवमेंट होत होती आणि त्यांची सुद्धा फॅन मुवमेंट, कारण मला वाटतं तुझे तेव्हा सगळेच फॅन झाले होते. पण ऑफकोर्स मी त्यांची भयानक मोठी फॅन होते, ज्यांच्या सगळ्यांसोबत माझ्याकडे फोटो आहेत. किंवा मी अशी मला विश्वास बसत नव्हता पहिल्यांदा तर की ते समोर आहेत आपल्या. तिथून सगळ्या गोष्टी सुरुवात होत्या. छान वाटलं, पण म्हणजे अनुभव सुंदर होता. क्या बात. आता मग तुझं सगळं शेड्यूल कसं आहे? म्हणजे आता तू शिकायला तू पुण्यामध्ये असतेस, आता तिथलं एक तुझं साधारण रुटीन कसं असतं? सो आता तर म्हणजे सेकंड इयरची युनिव्हर्सिटी आहे, सेकंड इयर पर्यंत मला बेसिक ओपीडी वगैरे असतात. सो सकाळी 9-10 वाजता कॉलेज असतं आम्हाला आणि 4 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये त्याच्यामध्येच ओपीडी वगैरे आमचे होऊन जातात, क्लिनिकल्स वगैरे जे काय असतात ते. आणि एक कॉलेज जसं रुटीन असतं ते असतं. आणि मला बंक करता येत नाही, ऑफकोर्स मेडिकल कॉलेज आहे त्यामुळे 75% अटेंडन्स कंपल्सरी असतो. तर या सगळ्या गोष्टी आहेत, पण मजा येते कारण पहिल्यापासूनच पुण्यात शिकायची जास्त ओढ होती मला. म्हणजे सगळ्या दृष्टीने पुणे छान आहे, म्हणजे शिकायला भरपूर मिळतं, कॉम्पिटिशन पण तितकीच आहे, नाही असं नाही, पण
एक जर हेल्दी कॉम्पिटिशन ठेवली तर चांगल्या गोष्टी होतात आपल्या आयुष्यात शिकायला मिळण्याच्या दृष्टीने. आणि मग असं बेसिक रुटीन आहे माझं, त्यात सगळे फार कलरफुल वगैरे तर नाही एक्सपेक्ट करू शकत आपण, पण ठीक आहे. म्हणजे फेस्ट वगैरे होत असतात आमच्या कॉलेजचे, मध्ये एन्जॉय म्हणजे तो पिरियड असतो खूप जास्त एन्जॉय करायचा. आणि लेक्चर्स असतात वगैरे बेसिक सगळ्या गोष्टी, परीक्षा असतात अधूनमधून, आणि आता तर फायनल एक्झाम असतात. पुण्यामध्ये गेल्यानंतर अशी एखादी तुझ्याबरोबर फॅन मुवमेंट घडली का ग, की तुला ओळखलं अचानक? माझं पहिल्यांदाच असं झालं होतं की म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यानंतरच असं झालं होतं, खूप जणांना कळलं की अशी एक मुलगी आहे की जिने काम केलं. म्हणजे आता कसं की जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलच्या म्हणजे कॉलेजला जाता तेव्हा खूप जण असतात ना तिथं, म्हणजे हिंदी, मराठी, गुजराती, राजस्थानी असे खूप जण असतात. सो सगळ्यांना तुम्ही माहिती असाल असं नाही, बट मोस्टली जे लोक होते तर त्यांनी मला असं म्हणजे जे नव्हते मराठी पण नॉन मराठी, तर त्यांनी पण सांगितलं की हा मी बघितलीये ती रील तुझी, ती तूच आहेस का? सो या तसं झालं. खूप सिनियर्स म्हणजे म्हणाले मला की हा ती मुलगी तू आहे, असं तसं. अच्छा तू काय मग आता तू इकडे कशी काय? सगळ्यांचा प्रश्न तोच असतो, तू म्हणालीस तू इकडे कशी काय, मग तिकडे काय म्हणजे तिकडे काय झालं, असं सगळं बेसिक. तर या आणि बाकी छोट्या मोठ्या फॅन मुवमेंट्स घडत राहतात की जर कोणी ओळखलं तर की अरे तू ती आहेस का, मग ओके असं होतं ते. मग त्यांचं बेसिकच होता. कारण आता असं झालं की फेस स्ट्रक्चर किंवा फेस मध्ये इतकं चेंज झालंय की असं त्यांना लगेच कळत नाही. त्यांनी जर त्या दृष्टीने विचार केला की झेंडू मग त्यांना रिअलाइज होतं, नाही तर नाही असं बेसिक रिअलाइज होत होतं. आता टीम बरोबर साधारण किती वर्ष झाली आता सगळ्यांना भेटून, का टच मध्ये आहात तुम्ही अजून? टच मध्ये तर तसं मी आणि पुष्कर असतो कधीतरी, म्हणजे तो माझ्या तिथेच राहतो पुण्याला. सो आमचं असं कधी कधी भेट होते की तो गाडीवर जातोय कुठेतरी कामात आणि मी चहा प्यायला जाते, नाश्ता करायला जाते, मग आमची भेट होते. मग एवढंच बोलणं होतं. बाकीच्यांचे आहेत थोड्याफार टच मध्ये, आम्ही सगळेच आहोत. बेसिक टच जो आहे तो की हाय हॅलो वाला. अजून असं रियुनियन किंवा भेटलो असं नाही आम्ही. म्हणजे मला असं वाटतं की 2024 मध्ये 14 नोव्हेंबर 2024 ला 10 वर्ष कंप्लीट झाले आमच्या मूवीला किंवा काय ते प्रोसिजरला. तर माझी अशी इच्छा होती की आम्ही सगळ्यांनी भेटावं, पण ते कसं मग नाही पॉसिबल झालं. काय कोणीच तसा मी काही विचारही मांडणार नाही त्या दृष्टीने, पण असं मला वाटत होतं की यार भेट व्हावी काही ना काहीतरी होऊन. पण ठीक आहे, लेट्स होप की यावर्षी व्हावी आमच्या सगळ्यांचं भेट, एक छोटंसं रियुनियन टाइप्स. आणि खूप जणांची आठवण येते. म्हणजे मी म्हणलं ना तसं की क्रू मधले पण खूप जण आहेत की त्यांना असं खूप दिवस झाले यार भेटून असं झालंय. आणि सगळ्यांसोबतच काही ना काहीतरी कनेक्शन ते 30-40 दिवसात बनलेलं होतं. म्हणजे अपार्ट फ्रॉम परेश सर, मधुगंधा, ते इतर जण पण होते की त्यांच्यासोबत पण खूप छान कनेक्शन बनलं होतं इव्हेंच्युअली त्या प्रोसेसमध्ये. तर असं वाटतंय मला भेट व्हावी आमची. मी अशी पुण्याला गेले शिकायला तर तेव्हा असे माझे फिंगर क्रॉस होते की यार कुठेतरी मॉलमध्ये किंवा कुठेतरी दिसावं कोणीतरी. मी म्हणेन की हाय ठीक आहे, ते अजून झालं नाहीये, लेट्स सी की काहीतरी व्हावं आणि भेट व्हावी सगळ्यांची, आमचं रियुनियन तरी व्हावं. परेश सर आणि मधुगंधाताईचा तो उल्लेख करतेस मगाचपासून, मला आवडेल तुला विचारायला की त्यावेळेस त्यांनी तुमच्याकडून ही तयारी कशा पद्धतीने करून घेतली. म्हणजे तू मगाशी म्हणालीस की रडणं असू देत किंवा बाकीच्या गोष्टी, कॅमेरा फेसिंग असू देत, हे तर त्यांनी सांगितलंच, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपले इमोशन्स त्याच्यामध्ये टाकून आणि तो सीन सगळा समजावून सांगणं, ही पण एक खूप मोठी प्रोसेस आहे. आणि त्यावेळेस तर तुमचं वय लहान होतं, त्याच्यामुळे अनेकदा त्यांनाही असं होत असेल की हे तुम्हाला एक्सप्लेन कसं करायचं आणि सांगायचं आणि त्यावर तुम्ही काम करायचं. सो ही एक खूप मोठी गोष्ट आहे. ती सगळी तयारी कशी असायची? एकतर ती म्हणजे ते व्यक्ती परेश म्हणजे बापरे, इतका शांत माणूस आहे तो, म्हणजे भयानक शांत व्यक्ती आहे ती. म्हणजे ती म्हणजे परेश सर किंवा मधुगंधाताई म्हणा, ते ज्या लेवलवर त्यांनी काम करून आमच्यासोबत आता ते काम करायला आले होते, तर तो त्यांच्यासाठी खूप ड्रास्टिक चेंज होता. आता हे मला आत्ता कळतंय, तेव्हा ऑफकोर्स मला हे कळत नव्हतं. कारण इट्स नॉट म्हणजे हे पॉसिबल नाहीये लवकर अडॉप्ट करणं की तुम्ही लहान मुलांना सगळं समजून सांगताय की ज्यांनी कधीच कॅमेरा बघितला नाहीये, त्यांना नाटकही माहित नाहीये काय असतं, ऍक्टिंग कशी करायची ते माहित नाहीये. सो ते भयानक त्याची लेवल वगैरे ड्रास्टिक चेंज होतं त्याच्यामध्ये. ते इतके सुंदर समजून सांगायचे की हे मग आता असं झालंय, मग तसं झालंय, मग आधी आपण तो सीन केला. म्हणजे कसं व्हायचं की सिनेमा असल्यामुळे डिस्क्रीट व्हायचं ना शूटिंग. असं नाही व्हायचं की 2 सीन मध्ये कदाचित आहे संबंध. कधी कधी एक सीन असा वेगळाच कुठला तरी असायचा, एक सीन वेगळाच कुठला तरी असायचा. मग ते समजून सांगायचे की आपण तो सीन केला होता आधी, तर त्याच्याशी हा रिलेटेड आहे, आता मग आपल्याला हे असं करायचंय. हे तर शूटिंगचं झालं. आणि प्रॅक्टिसमध्ये तर त्यांनी हे सांगितलं, ते विषय द्यायचे, मग आम्ही करून दाखवायचो, मग ते सांगायचे की मग तो पण
म्हणजे तू आता हे असं केलंस मेन करताना, बट तू आता हे असं करू शकली असतीस, मग आता ह्याच्यावर फोकस कर, किंवा मग आपण असं करून बघूयात का. ते खूप शांततेमध्ये, म्हणजे किती पण रिटेक होऊ दे, बट जो शांतता म्हणजे जी शांतता परिसरांमध्ये पहिल्या शॉटसाठी असेल ना, तीच शांतता 50व्या शॉट मध्ये पण असणार नाही. ते असे की असं ठीक आहे होऊन जाईल, आता नीट करा असं. आणि मधुगंधा ती थोडी स्ट्रिक्ट होती, बट जसे ती ओरडायची नाही कधी की तुला काय येत नाही असं नाही, की तिचं असं असायचं की तुम्हाला येतंय तो तुम्ही नीट करा, तुम्ही समजून म्हणजे तुम्हाला समजतंय सगळ्या गोष्टी, सो त्या बाहेर येऊ द्या, नीट करा तुम्ही. आणि ती अशी छान होती, ती पण समजून सांगायची खूप गोष्टी. पण मेनली परिसर असायचे आमच्यासोबत जास्त शूटिंगच्या वेळेस. तिच्या तेव्हा वेगवेगळे प्रोजेक्ट्स वगैरे सुरू होते, त्यामुळे ती त्या मानाने नव्हती आमच्यासोबत जास्त, बट या दोघांनी पण खूप सुंदर समजून सांगितलं. प्लस त्या दोघांच्या व्यतिरिक्त मेन म्हणजे क्रू मधले जे सगळे मेंबर्स होते, तर त्यांनी पण आम्हाला भयानक नीट समजून घेतलं, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. कारण त्यांच्यासाठी पण ऑफकोर्स ड्रास्टिक चेंज होता का, कारण एकदम लहान मुलांसोबत काम करायचं आणि एक दुसरा नाही, सगळ्या लहान मुलांसोबत काम करायचं त्यांना. सो या खूप सगळ्यांना चेंजेस करावे लागले बिहेवियर मध्ये, पण खूप सुंदर समजून घेतलं त्यांनी. आणि प्रत्येक जण सांगायचं आपल्याला जर काही अडलं तर, की असं नाही की मी का सांगू किंवा नाही ते माझं काम नाही, असं काही कोणी नव्हतं. मी कुणालाही विचारतो क्रू मधल्या की मला हे जरा अडलंय, मग हे मी कसं करू हा सीन, किंवा कसा घेऊ हा डायलॉग, सगळे छान समजून सांगायचे. इव्हन नंदिता ताई होती, म्हणजे माझी जी आई झाली, ती आम्हाला म्हणजे खूप समजून सांगायची आमचा, आणि म्हणजे माझा तिचा बॉन्ड पण एक छान बनला होता. किंवा आमच्या आजी होत्या, तर त्याही समजून सांगायचे की मग तू असं म्हणून बघतेस का, मग तू तसं म्हणून बघ, असं टाइप्स. छान होतं म्हणजे. क्या बात आहे. आणि आता मी त्या डायलॉग कडे येणार आहे, जो सगळीकडे तुफान गाजलेला आणि अजूनही गाजतोय, तो जो एक डायलॉग, बांगड्या गरम. माय गॉड, इतका कमाल डायलॉग. अगं तो, मला त्याची एक बिहाइंड द सीन स्टोरी काय होती, मला ती ऐकायची. अशी बिहाइंड द सीन असं नाहीये, ते ऍक्च्युली स्क्रिप्टेडच होता तो डायलॉग. असं काही नाहीये की तो काहीतरी झालं आणि मग तो क्रिएट झाला, असं काही त्याची स्टोरी नाहीये, स्क्रिप्टेड डायलॉग होता. बट ते काय म्हणता येईल की तो माहोल त्या सीनच्या वेळेसचा, मग परत त्या आजींनी मला विचारणं की अरे बांगड्या गरम कशा वगैरे, ते सगळं जुळून आलं. आणि ते एक युनिक वाटलं लोकांना की अरे बांगड्या कशा गरम असू शकतात, आणि ही इतक्या कॉन्फिडेंटली म्हणते ते, म्हणजे भयानक. आणि या ते ज्या पद्धतीने मला सांगितलं होतं की सरांनी सांगितलं होतं की आपल्याला असं थोडं मिश्किलपणे घ्यायचंय, कॉन्फिडंट हवाय त्याच्यामध्ये, आणि असं की हे असंच असतं, बांगड्या गरम असतातच, एवढा कॉन्फिडन्स हवाय आपल्यामध्ये. आणि छान एक असं हसऱ्या ह्याच्या टोन मध्ये घ्यायचं, कारण आपल्याला ऑफकोर्स काय आपल्या गिरायकांना अट्रॅक्ट करायचं तुमच्या दुकानाच्या तिकडे. सो एक मग वेगळं काहीतरी तू करतेस की जेणेकरून अट्रॅक्ट होतात लोक. मग त्याच्यातलाच हा एक प्रकार की तू बांगड्या गरम म्हणून त्याच्यात येऊ शकतील. आणि मग आलेही त्या दुसऱ्या सीन मध्ये दाखवलं तसं की 2 बायका ते ऐकून आले की हे काय विकते असं. अशी एक स्टोरी होती. आणि हा भरपूर त्याला आय गेस शॉर्ट्स लागले ते. बेसिकली किती रिटेक झाले होते? 10-12 झाले असतील. काय सांगते? हो. आणि ते तेवढे 2च वाक्यासाठी, पण ते परफेक्ट येणं महत्वाचं होतं. आणि मेन म्हणजे ते चहावाल्यासोबत ते सिंक्रोनाइज होणं सगळं. त्यांनी पण म्हणजे ते पण असे थकले होते नंतर काय आता, पण खरंच मस्त. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने घेतलं ते पण खूप महत्वाचं होतं त्या सीन मध्ये. ते छान वाटलं, म्हणजे ते सगळ्यांनाच ऍक्च्युली ती केमिस्ट्री छान वाटली ऍक्च्युली माझ्या डायलॉग पेक्षा. ती की तो म्हणतोय मग मी त्यांना म्हणतेय उलट उत्तर. आणि तुझं तो टोन पण खूप छान होता की तसं तू चिडवतेस पण, आणि त्याच्यामध्ये तू फुल एकदम कॉन्फिडन्स आहे तुझ्यामध्ये की हे असंच आहे. कारण ते असं होतं की तो चहा गरम म्हणून विकतोय आणि त्याच्याकडे त्याच्याकडे हे होतात गिरायक अट्रॅक्ट होतात, तर मी पण मग म्हणते मग आमच्याकडे पण गिरायक अट्रॅक्ट होतील. तर ती अशी शिरजोरी होती आमच्यामधली थोडीफार. आणि छान, म्हणजे तो सीन खूप जणांना आवडतो. ते असं खूप कुतूहल वाटतं त्या सीन की अरे तुम्हाला खरंच आवडतं. मी बघितलंय की खूप जण जेव्हा म्हणतात ना ते म्हणतात की झेंडू म्हणत नाही किंवा सायली म्हणतात, बांगड्या गरम ना ते जास्त छान वाटतं मला. मग मला सांग सायली, तुला कोणता जास्त आवडला सीन सगळ्यात मला फिल्म मधला?
मी तुला सांगते, मी पहिल्यांदा ना मूवीज नाही बघायचे, कारण मला असं वाटायचं की मी काहीतरी विचित्र केलंय. आणि मग मी अशी खूप कॉन्शियस व्हायचे की यार मी कशी बघू माझीच मूवी, मी दिसणार वगैरे, हे असं माझे तेव्हाचे ते लहानपणी असं मला वाटतं. मग नंतर मी बघितला असं शांत बसून. कधी बघितला म्हणजे बघितला प्रॉपर रिलीज झाल्यानंतर बघितला. हा, मी त्याच्या आधी जे असतात ना शो त्याला नाही बघितला मी, स्क्रीनिंगच्या वेळेस वगैरे पण नाही बघितला. मग त्यानंतर असं की हा ठीक आहे, काहीतरी छान केलंय आपण. आणि सगळ्यात आवडीचा सीन म्हणजे एकदम मूवी पूर्णच आवडीची आहे, प्रत्येक सीन त्याच्यातला आवडीचा आहे. पण आवडीचा सीन बघायला गेलं तर मग जेव्हा आम्ही एलिझाबेथ आणतो आणि तो जो काही प्रॉब्लेम झाला असो सॉर्ट होतो, तो आमच्यासाठी महत्वाचा होता. आणि तो असं छान वाटत होतं तेव्हा की ऍक्च्युली तो शेवटच शूट झाला होता. असं होतं की हा शूटिंग संपतंय आता. एक मी ही गोष्ट एक्स्ट्रा सांगते, पण एक म्हणजे मी बघितली स्क्रिप्ट आणि त्याच्यामध्ये सगळ्यात एक्साइटिंग सीन जो होता ना तो पडण्याचा आणि रडण्याचा होता. मला असं झालं होतं, मला लागतंय बापरे, मग मी अशी पडेन, मी तशी पडेन. सर म्हटलं नाही, असं काही करायचं नाही, आपल्याला नॉर्मल करायचंय. मला असं वाटलं की मी कुठेतरी पळत येते, मग कुठेतरी धडकेल, मग मी पडेन उडून बिडून, ते सगळं लहानपणीचे थॉट्स मी क्रिएट केले होते. आणि मग असं नंतर झालं की नाही, फक्त तुला ते बेसिक लागतंय आणि त्याचा पण आपण मेकअप करणार आहोत. पण त्या सीनसाठी मी खूप एक्सायटेड होते की तो मेकअप कसा करणार आहेत लागल्याचा. मी अशी सारखी विचारायचे पहिल्या दिवसात, मग तो सीन कधी करायचा आहे आपण शूट. तो ऑफकोर्स मधला भाग आहे तो सिनेमाचा, पण त्यासाठी मी भयानक एक्सायटेड होते ते लागल्याचं सीनच्या वेळेस. तर ते छान मेकअप वगैरे केलं होतं, अशी घेऊन मेकअप केलाय, छान दिसतंय. त्याच्यासाठी मी भयानक एक्सायटेड होते. असे खूप सीन झाले की मी असे खूप काहीतरी विचित्र कल्पना बनवून ठेवल्यात आणि नंतर नाही, नॉर्मल करायचंय आपल्याला, ऍक्शन मूवी नाही. पण असं एखाद्या सीनला तर झालं असेल ना की तू असं काहीतरी छान कल्पना केली असेल आणि तेच होतं त्या सीन मध्ये? नाही, त्यापेक्षा खूप सुंदर झाले असे पण काही सीन झाले, जसं की नाही का ते एलिझाबेथ आणलीये ते खूप सुंदर झालं. किंवा सगळ्यात जास्त मला ना हे आवडतं ते ज्ञानेशचं लास्टचं कीर्तन, आता आहे आता नाही, ते खूप सुंदर आहे. मी खरंच सांगते, मी खूप मिस केल्या गोष्टी जस्ट बिकॉज मी लहान होते म्हणून, असं मला आता वाटतं. कारण ते इतकं म्हणजे आता ते कीर्तन जर मी किंवा तो सीन जर ऐकला ना, तो खूप मिनिंगफुल आहे गो. आत्ता आहे आता नाही, आत्ता कळतंय ते की काय म्हणायचंय त्याच्याच सरांना किंवा मधुकंतताईला काय लिहायचं होतं. तेव्हा वाटायचं हे फक्त डायलॉग्स आहेत किंवा ही वाक्य आहेत फक्त आणि ती आपल्याला म्हणायची आहेत, पण त्याच्या मागचा अर्थ नव्हता माहिती. मी सहज मध्ये म्हणजे आता पण हे मला कधी म्हणजे कशावरून आठवलं तर मी परवा सहज इंस्टाग्राम स्क्रोल करत होते, तेव्हा हा सीन रील मध्ये आला आणि पूर्ण तो कीर्तनाचा होता. आणि त्याच्यामध्ये मी तेव्हाही मी ऐकलं होतं, तेव्हा मी ज्ञानेशची प्रॅक्टिस बघितली होती मी स्वतः त्या सीन मध्ये, सो माझ्यासाठी ते नवीन नव्हतं. पण आता असं ऐकलं वाटतं की किती डीप लिहिलंय, काय तेव्हा काहीच कळत नव्हतं हे. आणि मग तो सीन मला इतका आवडला, किती सुंदर सीन आहे हा. म्हणजे आपण जे इतर सुंदर सीन म्हणतो ते आहेत, पूर्ण मूवी सुंदर आहे. तो एक सीन शेवटचा मला भयानक आवडतो. आणि पहिलं की ज्याच्यामध्ये काकडा दाखवलाय पांडुरंगाचा, इट्स लाईक अमेझिंग. की ती अशी कडी काढतायत, उघडतायत, मग नाम नीट करतायत, मग आंघोळ घालतायत पांडुरंगाला. खूप सुंदर. मला नाही वाटत ते कुठल्या मूवीमध्ये इतकं जास्त डिटेल दाखवलं असेल किंवा अजून आता दाखवली असेल या 10 वर्षाच्या मूवी निघायला मे बी त्याच्यामध्ये, बट तेव्हा ते खूप सुंदर वाटायचं. आणि इव्हन ते आता पण मला सुंदर वाटतं. पांडुरंग आहे आमचा, ऑफकोर्स त्याला बघायला कधी पण छान वाटतं. तो आहे सीन खूप जास्त आवडीचा माझा, तो आणि लास्टचा शेवटचा. क्या बात आहे. मला खूप मस्त वाटलं सायली तुझ्याशी गप्पा मारून. आणि स्वतःलाच इतकं छान तू काय म्हणतात एक वेळ दिलेला आहेस त्या गोष्टींसाठी, आणि तुझे विचार खूप छान आहेत आणि खूप एक काय म्हणतो एक स्ट्रेट फॉरवर्ड आपण एक असतो ना की आपले विचार ठरलेले असतात आणि आपण फर्म असतो त्याच्यात. सो हे मला वाटतं खूप महत्वाचं आहे आत्ताच्या काळासाठी. आणि तू ते फॉलो करतेस ह्याचं मला खूप छान वाटतं आणि मला खूप कुतूहल वाटतंय की कसं आता तू ह्या सगळ्या गोष्टी पुढे अजून करणार आहेस वेगवेगळं, आणि काय काय तुझी निवड कशी असणार आहे. सो वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मधून आम्हाला तुला बघायचं आहे. तुला आता कशा पद्धतीचे प्रोजेक्ट करायला आवडतील?
फ्रँकली मी अजून विचार नाही केलाय ह्या गोष्टीचा. मी मध्येच एकदा मधुगंधाताई सोबत माझं याबद्दल बोलणं झालं की म्हणजे तू म्हणालीस की ते खरं स्ट्रेट फॉरवर्ड विचार वगैरे ते इम्पॉर्टंट आहे, पण ते तसंच ठेवणं पण तेवढंच जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण आता असं नाहीये की मला वाटत नाही की पटकन जावं मूवीमध्ये किंवा या परत क्षेत्रात आधीसारखं कमबॅक करावा किंवा काय असेल ते जावं असं वाटत नाही. असं नाही, मला पण असं खूपदा वाटतं की यार खास आपल्याला आता कुठली तरी मूवी मिळाली किंवा काहीतरी मिळालं आपल्याला, जस्ट मला ऍक्टिंग करायची म्हणून. असं नाही की ते एखादा कुठला तरी मोठा प्रोजेक्ट करायचा आहे, कमबॅक होऊन जावा वगैरे असं नाही, जस्ट टू ऍक्ट करायला मिळावं म्हणून मला खूप एक्साइटमेंट प्रोसेस आहे ती ऍक्टिंग करणं वगैरे माझ्यासाठी. तर असं वाटतं, पण असं आहे की मी हे सांगितलं मधुगंधाताईला, मग ती म्हणाली की बघ जेव्हा तू पूर्ण वेळ देऊ शकशील ह्या क्षेत्राला तेव्हा तू येणं कधी पण चांगलं आहे. आणि आता खरंच माझ्याकडे तेवढा म्हणावा तेवढा वेळ नाहीये, मग त्यामुळे मी आताच आहे की ठीक आहे, मी आता विचार पण नाही करत. जेव्हा माझ्याकडे पूर्ण वेळ असेल, जेव्हा मेन म्हणजे मला जेव्हा वाटेल की मला आता सगळं येत आहे, देन आय कॅन चूज ना. मी आता मला काहीच येते तर मी नाही चूज करू शकत की मला हे करायचंय ते करायचंय असं काही. सो आधी मला सगळे शिकू देत, जर ऑफकोर्स त्या क्षेत्रात जायचंय म्हटलं मला आधी सगळे शिकू देत, त्या सगळ्या दृष्टीने परिपक्व होऊ दे, मग लेट्स डिसाइड की कशा पद्धतीचं काय करायचंय आपल्याला पुढे असं. तुला खूप खूप शुभेच्छा आणि तू खरंच खूप पुढे जाशील मला खात्री आहे. आणि मी खरंच आशा करते की लवकरात लवकर तू तुझा एक निर्णय होईल आणि तू जे काही करशील आयुष्यामध्ये ते छानच करशील. म्हणजे फक्त अभिनय क्षेत्रातच नाही, तू तुझ्या करिअरमध्ये सुद्धा खूप छान गोष्टीच करशील. सो तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तू वेळात वेळ काढून हो म्हणालीस, तिची खरं तर आता परीक्षा आहे आणि त्या सगळ्या स्केड्यूल मध्ये ती इंटरव्ह्यू साठी हो म्हणाली. सो तिचं विशेष कौतुक आहे. असं कलाकृती मीडिया मी आधीपासून बघत आली, मी तुला कॉलवर पण म्हणाले पहिल्यांदा, आणि मला खरंच या इंटरव्ह्यूचा भाग व्हायचं होतं कारण छान इंटरव्ह्यूज असतात. आणि मेन म्हणजे मी जी गोष्ट ऐकते तर मला असं वाटतं की मी ते करून पण बघते, इंटरव्ह्यू एकदा देऊन पण बघते काय आहे ते ऍक्च्युली नाही. आणि खरंच कलाकृती मीडिया खरंच खूप सुंदर चॅनल आहे आणि खूप सुंदर इंटरव्ह्यू मधून म्हणजे असं नाही की इंटरव्ह्यू आहेत फक्त, ते खूप सुंदर विचार पण मांडतायत ऍट द सेम पॉइंट. ते जे कोणी इंटरव्ह्यूवर आहेत त्यांच्याकडून मिळतात. सो मला माझ्यासाठी पण ही खूप जास्त छान प्रोसिजर होती की तू इकडे येणार, आपला इंटरव्ह्यू होणार वगैरे. यस. आणि तू वेळात वेळ काढून गप्पा मारल्यास, आमच्याबरोबर बोललीस, इथे छान तुझा अनुभव शेअर केलास, त्यामुळे खूप मस्त वाटलंय. तुला तुझ्या भविष्यासाठी, तुझ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी, तुझ्या सगळ्या स्वप्नांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुला VSB यांच्याकडून एक छान गोड सुगंधी भेट आहे. हो, व्हेरी नाईस, थँक्यू सो मच. वेलकम. सो सायली, मला सांग किती वर्षांनी आज इंटरव्ह्यू दिलास आणि असं कॅमेरा समोर आल्यानंतरच तुला कसं वाटलं? मला पहिल्यांदा असं झालं की अरे कॅमेरे, दोन कॅमेरे आहेत आपल्या समोर. पण ठीक आहे, ती सवय झाली आता. असं खूप आधीची सवय असली तरी ती आहे सवय. आणि छान वाटलं आज खूप दिवसांनी कोणीतरी ह्या क्षेत्रातलं येतंय माझ्या घरी किंवा आपण इंटरव्ह्यू देतोय आणि ह्या क्षेत्राबद्दल बोलतोय. गुड, म्हणजे खूप छान वाटली ही प्रोसिजरच मला इंटरव्ह्यूची थ्रू आउट जे काही आपण बोललो ते. आणि एक्सायटेड होतेच मी भयानक, कारण मला असं होतं की मला सांगायचं आता माझ्यासोबत काय काय झालं 10 वर्ष. आणि मेन म्हणजे असं आहे की खूप जण आहेत अशी की बेबी ते वेट करत असतील की मी कधी दिसते का वगैरे. कारण आता नाही का आपण बघतो इंस्टाग्रामला वगैरे रील्स येतात, मग असं असतात काही क्वेश्चन की कुठे आहे मग ती आता, काय करते ती. आणि खूप असे लोक आहेत किंवा काही गुगलवर असतात की ती आता हे करते असं म्हणून फेक टाकायचं. आता असं झालं की कलाकृती मीडिया सांगतोय त्यांना की काय करते नक्की सायली. सो या ते खूप माझ्यासाठी ते एक मेन होतं की त्यांना कळावं की हा मी आहे आणि मी कदाचित येऊ पण शकते. तू विषय काढलास तर मला विचारायचं तुला, गुगलचे जे तू म्हणालीस की वेगवेगळ्या बातम्या येतात, तू तुझ्याबद्दलची अशी वेगळी बातमी वाचलेलीस का की ती वाचल्यानंतर तुला हसू आलं? आता ना जन्मदिवस खोटा येतो कधी ते तर आहेच. प्लस मी म्हणाले ना की ते असतं की एक फोटो असतो ज्याच्यामध्ये आपला फोटो तर नसतो, कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीचा फोटो असतो आणि चेहरा ऑफकोर्स ते हाईड करतात. आणि मग ती झेंडू एलिझाबेथ एकादशी मध्ये आता असं काही काही करत, म्हणजे काय करते आता असं म्हणतात, ते बेसिक हेडलाईन असते. आणि मग पुढे काहीच नसतं त्याच्यात की काय करते वगैरे, जस्ट तिची 10वी झाली हे एवढंच बेसिक. आणि पण हे असं हसायला येतं, अरे मी पण एक्सायटेड आहे की तुम्ही काय लिहिताय त्याच्याबद्दल. ठीक आहे असं.
आता ते कळलंय, आता ते फायनली. पण ती जी 10 वर्ष होती मधली, आता तर सगळ्यांना कळणार आहे, पण ह्या आधीची जी मधली सगळी वर्ष गेली त्यामध्ये तुला एक आपण म्हणतो ना की आपण एक भूमिका केलेली असते जी गाजते, जी सुपरहिट होते, आणि मग कधीतरी ना आपल्याला त्याचं दडपण येतं एक माणूस म्हणून वावरताना. तुला असं वाटलंय कधी नाही नंतर? म्हणजे असं एक असतं ना की ओके मग आता लोक माझ्याकडे त्याच याने बघतील, किंवा मी असं केलं तर, किंवा मी तसं केलं तर. ते एक असतं ना की ज्यावेळेस आपण पब्लिक प्लेसेस मध्ये फिरतो किंवा त्यावेळेस आपल्याला एक थोडंसं प्रेशर एक असतं, तसं तुला कधी जाणवलं? अगेन बघ, तो वयाचा मुद्दा आहे, तो पहिल्यांदा तर नाही, छान नंतर, वाटायचं. कारण तुला अजूनही लोक त्या नावाने ते ओळखतात. आहेच, प्रेशर असं नाही, बट मला असं वाटतं की कोणी स्पेशल ट्रीटमेंट देऊ नये की ती त्याच्यातली आहे म्हणून. मी एक सिंपल व्यक्ती आहे, जे सर्वसाधारण मुलगी आहे त्यांच्यासारखीच एक साधी मुलगी आहे, सो तसंच मला ट्रीट करावं असं वाटतं. आणि मी जनरली असं मग म्हणजे आता एकतर लोक ओळखत नाहीत, हा एक माझ्यासाठी एक लाईक चांगली गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं, कारण मग ते थोडंसं हे होतं की अच्छा मग ती तिच्यातली आहे, मग हे ते असं सगळं पुढच्या गोष्टी सुरू होतात. मग मी स्वतःहून जास्त सांगत नाही कुणाला की मी त्याच्यातली आहे वगैरे. असं विषय निघाला तर एकदमच, किंवा माझ्या मैत्रिणीच फार एन्थुजियास्टिक मैत्रिणी आहेत माझ्यापैकी, त्या असं सांगतात की रे ती त्याच्यातली आहे, ती नाही का आहे असं तसं. म्हणजे मला असं वाटतं की लोकांचा कधी कधी बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो इन अ गुड वे, की अरे मग मी कसं बोलू, किंवा असं खूप जणांना पण वाटतं आजकाल. म्हणजे माझ्यासोबतच एक्सपिरियन्स झाला होता की मी फर्स्ट इयरला होते कॉलेजमध्ये, म्हणजे ग्रॅज्युएशन फिजिओथेरपी करताना, आणि मग आम्हाला एक नाटक करायचं होतं फेस्टमध्ये. आणि मग मला एक आमचे सिनियर, म्हणजे आम्ही त्यांना सर म्हणतो, तर ते सर मला सांगत होते की तू हे असं कर तसं कर, आणि मी पण ऐकत होते छान पद्धतीने की ते सांगतायत मला की असं करायचंय तसं करायचं नाटकात. त्यांना समोर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कळलं कुणाकडून तरी की मी ती मुलगी आहे की जिने केलंय. सो ही वॉज लाईक अगो मी तुला सांगत होतो, मी कसं तुला सांगू शकतो की. म्हणजे चिल सर, इट्स ओके, आता नाटकाची गरज काय, ती तुम्ही मला सांगितली, मी काम केलं ह्याचा अर्थ मला सगळं यायला पाहिजे असं होतच नाही. आणि अजूनही मला रडता येतच नाही ऍक्च्युली, जर इम्प्रॉम्प्टू सांगितलं ना तर अजूनही ती गोष्ट नाहीच येत. किंवा अशा खूप गोष्टी आहेत की ज्या येत नाही. आणि जे लोक आता मी बघते ना की कॉलेजमध्ये जे लोक कधीच त्यांनी फेस नाही केलाय कॅमेरा, बट ते खूप सुंदर ऍक्टिंग करतात. मला असं वाटतं यार माझ्याऐवजी हिला घ्यायला पाहिजे होतं. असं खूपदा होतं. तर मग तो असा फरक पडतो. तर मग मी असं करते की अवॉइड करते की ठीक आहे, हा मी केलंय ते काम, 10 वर्षापूर्वीची झाली आहे ती गोष्ट, येस तुम्ही एक्नॉलेज करताय, अप्रिशिएट करताय ते काम, चांगली गोष्ट आहे, पण मी गैरफायदा नाही घेतला जात. मी त्या दृष्टीने ते टाळते सांगायचं, की जेणेकरून समोरच्याला पण दडपण येऊ नये काही कारणास्तव, आणि मला पण येऊ नये वावरताना ऑफकोर्स. छान पण अगेन ते एक पहिल्यांदा छान वाटायचं की सगळे ओळखतात, अरे ती त्याच्यातली म्हणून. आज जर का जाता जाता मधुगंधाताई आणि परेश सरांना एक छान गोड मेसेज द्यायचा असेल तर काय देशील? गोड मेसेज म्हणायचं तर मी तर त्यांना असं म्हणेन की तुम्ही कसं विश्वास ठेवला, सॉरी बट जोक्स अबाउट, बट खरंच तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवलात त्या वेळेत, एवढ्या लहान वयात, आणि आमच्याकडून हे सगळं करून घेतलं, तर ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे आमच्या दृष्टीने. आणि म्हणजे तुम्ही एवढा विश्वास ठेवला आणि त्याला आम्ही पात्र ठरू की नाही तेव्हाही आम्हाला माहित नव्हतं. आणि मी डाऊट करते की मी आजही त्या गोष्टीला पात्र आहे की नाही. बट खरंच जर तुम्ही आम्हाला चान्स दिला नसता ना, म्हणजे मला काय आमच्या सगळ्यांनाच, इव्हन बट पर्सनली माझं बोलायचं झालं तर जर तुम्ही मला चान्स दिला नसता तर आय गेस मी आता जे आहे, म्हणजे हा पण कॉन्फिडन्स यावा लागतो तेव्हा. जेव्हा तुम्ही मूवीमध्ये वगैरे काम करता तर तेव्हाच, म्हणजे मूवीमध्ये असं नाही, बट तुम्हाला जेव्हा एक मोठा प्लॅटफॉर्म मिळतो कुठलीतरी गोष्ट करायला, तर त्यानंतर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो. आणि आता मी तुझ्याशी बोलू शकते, 2 कॅमेऱ्याला फेस करू शकते, तर तुला काय वाटतं की हे असंच कुणालाही म्हणजे शक्य नाही आहे हे करणं. जेव्हा तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळतो, कुणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवतो की तू करू शकतेस, तेव्हा हा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. आणि तो कॉन्फिडन्स बिल्ड करायला दिला त्या दोघांनी, किंवा त्यांच्या थ्रू आमच्यामध्ये हा कॉन्फिडन्स बिल्ड होत गेला. पहिल्यांदा जर तुम्ही इंटरव्ह्यू बघितला ना, ते हिलेरियस आहेत आमचे इंटरव्ह्यू, आम्ही काही बोललोय त्याच्यात, म्हणजे खरंच भयानक बोललोय, पण तेव्हा पण असं होतं त्यांचं की ठीक आहे तुम्ही बोलायला शिका, हे करा ते करा. म्हणजे खूप त्यांनी एकतर मूवीमुळं ऍक्च्युअल आयुष्य माझं बदललं, कारण माझ्या आयुष्यात एक अशी गोष्ट झाली की जी 4 चौघांच्या आयुष्यात नाही होत. इट्स लाईक
नॉर्मल गोष्ट नाहीये ती, ही खूप स्पेशल गोष्ट आहे आणि जी ऑफकोर्स मधुगंधाताई आणि परिसरांमुळेच झाली आहे. सो मी त्यांना फक्त थँक्यूच म्हणेन. म्हणजे तुम्ही एक खूप सुंदर चित्रपट माझ्या आयुष्यात आणला, माझ्याकडून त्याच्यामध्ये सुंदर पद्धतीने काम करून घेतलं आणि 10 वर्षानंतरही लोक मला ओळखतात जस्ट बिकॉज ऑफ यू गाईज. म्हणजे तुमच्या फक्त दोघांमुळे, तुमच्या मूवीमुळे. ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. लाईक नाहीतर मला माहिती आहे मला कोणीच ओळखलं नसतं. आता ज्या मी फेजवर आहे तर कोणीच नाही ओळखत कोणाला, असं झालंय. जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट डिलिव्हर नाही करत सोसायटीमध्ये तर अनलेस अंटिल तुम्हाला ते अप्रिसिएशन नाही मिळत. आणि तुमच्या दोघांमुळे, फक्त परिसर आणि मधुगंधाताईमुळे मला आज एवढं अप्रिशिएशन मिळतंय. लोक सगळे बघतायत माझं काम, अजूनही 10 वर्षानंतर बघतायत. तर मी फक्त तुम्हाला थँक्यूच म्हणेन की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवलात, आम्हाला चान्स दिलात हे सगळं करायचा. सो थँक्यू, खूप मोठ्याच्या मोठा थँक्यू. आणि ऑफकोर्स की जे एक्सपिरियन्स मी कधीच आयुष्यात, माझ्या नॉर्मल आयुष्यात नसते घेऊ शकले, ते एक्सपिरियन्स जस्ट बिकॉज ऑफ या मूवीमुळे मला मिळाले. सो त्याच्यासाठी तर मी ऑलवेज ग्रेटफुल आहे. क्या बात आहे. थँक्यू सो मच सायली. आणि तुला तुझ्या परीक्षेसाठी आणि तुझ्या सगळ्या 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 गोष्टींसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.